नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. 2026 मध्ये येऊ घातलेलं एक महाभयंकर हवामान संकट, ज्याला आपण सुपर एल निनो म्हणतो. हे असं जागतिक संकट आहे ना, जे हवामानाचं संपूर्ण चक्रच बदलून टाकू शकतं आणि विशेषतः भारतीय उपखंडाला याचा खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण या सगळ्याच्या मुळाशी जाणार आहोत. चला, वेळ न घालवता थेट सुरू करूया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमकं काय पाहणार आहोत तर 1877च्या ऐतिहासिक संदर्भापासून आपण सुरुवात करू. त्यानंतर एल निनो मागचं विज्ञान, 2.9 डिग्री सेल्सिअस तापमानाचा नेमका धोका काय आहे, भारतासमोरील 4 मोठी संकटे आणि शेवटी यातून वाचण्याचे उपाय आपण समजून घेणार आहोत. आता भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय हे समजण्यासाठी थोडं भूतकाळात डोकावणं गरजेचं आहे. साधारण 150 वर्ष मागे 1877 सालामध्ये बघा, 1877 मध्ये अशाच एका महाविनाशक एल निनोमुळे जगभरात भीषण दुष्काळ पडला होता. भारताच्या मद्रास प्रेसिडेन्सीपासून ते अगदी चीन आणि ब्राझीलपर्यंत कोट्यवधी लोकांचा यात बळी गेला. अमेरिकेत तर या वर्षाला चक्क द इयर विदाऊट अ विंटर म्हणजे हिवाळ्याविना गेलेलं वर्ष असं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये आणखी एका मोठ्या एल निनोने भारतात भयंकर उष्णतेची लाट आणली होती. आणि आता 2024 हे वर्ष तर 1901 नंतरचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. आता हवामान मॉडेल्स असा अंदाज वर्तवत आहेत की 2026 मध्ये एक अभूतपूर्व असा सुपर एल निनो येणार आहे. हा धोका खरोखरच खूप मोठा आहे. पण आता साहजिकच प्रश्न पडतो की मुळात हा एल निनो प्रकार आहे तरी काय? यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर, जेव्हा प्रशांत महासागराच्या म्हणजेच पॅसिफिक ओशनच्या पृष्ठभागावरील पाण्याचं तापमान 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते, तेव्हा त्या स्थितीला सुपर एल निनो म्हणतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडल्यामुळे होतं काय तर पुढचे 6 ते 12 महिने जगभरातील वाऱ्यांचे आणि पावसाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत होते. नोआ या संस्थेच्या अंदाजानुसार मे ते जुलै 2026 या काळात असा एल निनो तयार होण्याची 61% शक्यता आहे. आणि हीच आपल्यासाठी सर्वात चिंतेची बाब आहे, कारण नेमका याच काळात भारतात मान्सून सक्रिय असतो. सर्वसामान्य परिस्थितीत कसं असतं, ट्रेड विंड्स म्हणजेच व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. हे वारे समुद्राचे गरम पाणी ऑस्ट्रेलियाच्या दिशेने ढकलतात, ज्यामुळे तिथे पाऊस पडतो आणि दक्षिण अमेरिकेजवळ थंड पाणी वर येतं. पण एल निनोच्या काळात हेच वारे कमकुवत होतात. परिणामी ते गरम पाणी दक्षिण अमेरिकेजवळच राहतं. यामुळे होतं काय तर पावसाचं चक्र बदलतं आणि तो पाऊस समुद्राच्या मध्यभागीच पडतो, ज्यामुळे आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये भीषण दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. आता या नैसर्गिक चक्रात जेव्हा आधुनिक हवामान बदलाची म्हणजेच क्लायमेट चेंजची भर पडते, तेव्हा हे संकट आणखीनच जीव घेणं ठरतं. यालाच आपण 2.9 डिग्री सेल्सिअसचं संकट म्हणू शकतो. हा 2.9 अंश सेल्सिअसचा आकडा ना अतिशय धक्कादायक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर एल निनोमुळे तापमान साधारण 1.5 डिग्रीने वाढायचं. पण आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचं मूळ तापमान आधीच 1.4 अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे. त्यात जेव्हा एल निनोच्या 1.5 डिग्रीची भर पडते, तेव्हा एकूण तापमान वाढ थेट 2.9 डिग्रीवर पोचते. संशोधकांनी यासाठी एक अगदी चपखल उदाहरण दिलंय. समजा एखाद्या 40 अंश तापमान असलेल्या खोलीत आधीच प्रचंड उकाडा आहे आणि तिथे येऊन कोणीतरी रूम हीटर चालू केला, तर काय होईल? अगदी तीच परिस्थिती सध्या आपल्यासमोर उभी आहे. बरं, या जागतिक घडामोडींचा थेट फटका भारताला कसा बसणार आहे? तर हे एक 4 पदरी मोठं संकट आहे. ही संकट एकमेकांशी जोडलेल्या 4 टप्प्यांत येणार आहे. पहिलं म्हणजे कमकुवत मान्सून. पावसात मोठी घट होईल आणि तो सरासरीच्या फक्त 92% पडण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे शेतीचं नुकसान. भारतातील सुमारे 51% शेती थेट पावसावर अवलंबून असल्याने कृषी क्षेत्राला याचा प्रचंड मोठा फटका बसेल. तिसरं संकट आहे ते विक्रमी उष्णतेच्या लाटांचं. आणि चौथं म्हणजे अर्थातच महागाई. अन्नधान्याचं उत्पादन घटल्यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई 9% वाढू शकते. म्हणजे पावसाचा अभाव कसा थेट आर्थिक संकटात रूपांतरित होतो हे यावरून अगदी स्पष्ट होतंय. यात सर्वात जास्त चिंतेची बाब कोणती असेल तर ती म्हणजे रात्रीच्या तापमानातील वाढ. दिल्लीतील 2024ची आकडेवारी बघा. दिवसाच्या तापमानात 1.8 अंश सेल्सिअसची वाढ झाली.
पण रात्रीच्या तापमानात तब्बल 4.4 अंशांची वाढ झाली. याला अर्बन हीट आयलँड इफेक्ट म्हणतात. शहरांमधलं सिमेंट, काँक्रीट दिवसा उष्णता शोषून घेतं आणि रात्री ती बाहेर सोडतं. त्यात एसीमधून बाहेर पडणारी उष्णताही भर घालते. यामुळे माणसाच्या शरीराला रात्री देखील थंडावा मिळत नाही आणि हीट स्ट्रोकचा धोका कैक पटीने वाढतो. या सगळ्याचा मानवी आणि आर्थिक फटका खरोखरच अवाढव्य आहे. भारतातील सुमारे 38 कोटी असंघटित कामगार, जसे की बांधकाम मजूर, डिलिव्हरी करणारे, रस्त्यावरील विक्रेते हे थेट या उष्णतेचा सामना करतात. एका अंदाजानुसार 2024मध्ये उष्णतेच्या लाटांमुळे भारताचं तब्बल 194 अब्ज डॉलरचं आर्थिक नुकसान झालंय आणि दरवर्षी सुमारे 1.5 लाख लोकांचा उष्माघाताने मृत्यू होतो. पण अहवालांमध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट नोंदवली आहे. हीटवेव्ह म्हणजेच उष्णतेच्या लाटेला भारतात अद्याप अधिकृत आपत्ती म्हणून घोषित केलेलं नाहीये. स्रोतांनुसार असं केल्यास प्रत्येक प्रमाणित मृत्यूमागे सरकारला 4 लाख रुपयांची भरपाई द्यावी लागेल आणि म्हणूनच याला आपत्तीचा दर्जा दिलेला नाहीये. आता आपण हीच चर्चा थोडी राज्याच्या संदर्भात करूया. महाराष्ट्र हे राज्य या संकटाचा सर्वाधिक सामना करू शकतं, किंबहुना ते ह्या संकटाचा केंद्रबिंदूच ठरू शकतं. महाराष्ट्राच्या शेतीचा विचार केला तर एल निनोच्या काळात ऊस, कांदा आणि सोयाबीन यांसारखी जास्त पाणी लागणारी पिके हाय रिस्क म्हणजेच अत्यंत धोकादायक मानली जातात. अहवालांमध्ये हे स्पष्टपणे नमूद केलंय की दुष्काळी भागात ऊस लागवड करणं हे पाण्यावरचा मोठा अन्याय आहे. त्याऐवजी बाजरी, ज्वारी आणि हरभरा यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या आणि दुष्काळाला तोंड देऊ शकणाऱ्या पिकांकडे वळणं हाच एक शाश्वत उपाय आहे. आपल्याला पिकवण्याच्या पद्धतीत आता तातडीने बदल करणं गरजेचे आहे. आणि महाराष्ट्रातील संकट केवळ शेतीपुरतंच मर्यादित नाहीये. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाच्या प्रदीर्घ खंडांचा सामना करावा लागतो. धरणांमधला पाणी साठा वेगाने कमी होतो आणि विहिरी कोरड्या पडतात. यामुळे शहरांना पाणी द्यायचं की गावांना असा मोठा संघर्ष उभा राहतो. याशिवाय शहरांमध्ये वाढलेला एसीचा वापर आणि ग्रामीण भागात शेतीसाठी चालणाऱ्या मोटर्स यामुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होऊन पॉवर ग्रीडवर मोठा ताण येतो. इथे केवळ पावसाची वाट पाहून चालणार नाही, तर पाण्याचं काटेकोर नियोजन करणंच आपल्याला तारून नेऊ शकतं. पण ठीक आहे, ह्या परिस्थितीत हताश होण्याचं अजिबात कारण नाही. या संकटावर मात करण्याचे आणि टिकून राहण्याचे काही ठोस उपायही आहेत, ते आपण आता पाहूया. 12°C. संशोधनातून असं सिद्ध झालंय की रस्त्यावरील पादचाऱ्यांच्या पातळीवर झाडांच्या सावलीमुळे तापमान तब्बल 12 डिग्रीने कमी होऊ शकतं. विचार करा, जर बाहेर उन्हात तापमान 47 डिग्री असेल तर झाडांखाली ते 35 डिग्रीपर्यंत खाली येऊ शकतं. उष्णतेपासून बचाव करण्याचा हा सर्वात सोपा आणि अत्यंत प्रभावी असा मार्ग आहे. मात्र स्रोतांमधील माहितीनुसार सध्याचं वास्तव काही वेगळंच आहे. आजकाल विकासाच्या नावाखाली नवीन 1 चौरस किलोमीटर झाडे लावली जातात, पण त्या बदल्यात तब्बल 18 चौरस किलोमीटर जुनी जंगले तोडली जात आहेत. उदाहरणार्थ, गडचिरोलीमध्ये खाणकामासाठी सुमारे 1.23 लाख झाडे तोडण्याची माहिती समोर आली आहे. नवीन रोपे लावणं नक्कीच चांगलं आहे, परंतु संशोधनानुसार खरी गरज आहे ती आधीपासून अस्तित्वात असलेली जुनी आणि डेरेदार झाडे वाचवण्याची. केवळ कुठेतरी वेगळ्या जागी छोटी रोपे लावण्याने पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही. व्यापक पातळीवर काही धोरणात्मक बदल करणं आता अत्यंत आवश्यक झालंय. प्रशासनाने पाण्याचं काटेकोर बजेटिंग करणं आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं गरजेचं आहे. शेतीत ठिबक आणि तुषार सिंचन आता कोणतीही लक्झरी राहिलेली नाही, ती जगण्याची गरज बनलीय. कामगारांसाठी उन्हाच्या वेळेत कामाच्या तासांमध्ये बदल करणं आणि त्यांच्यासाठी कूलिंग शेल्टर्स उभारणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलतज्ञांच्या इशाऱ्यानुसार जेवढा पाऊस पडेल तो जमिनीत मुरवण्यासाठी तातडीने बंधारे खोल करणं आणि रिचार्ज शाफ्ट्स तयार करणं खूप आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवरही आपण काही छोटे पण अत्यंत महत्त्वाचे उपाय करू शकतो. पहिलं म्हणजे उन्हाळ्यात नेहमी सोबत ORSचं पाकिट ठेवणं. हे फक्त 10-12 रुपयांना मिळतं, पण हीट स्ट्रोकपासून वाचवण्यासाठी ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. दुसरं, आसपास काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयज किंवा बांधकाम मजुरांना पिण्यासाठी थंड पाणी आणि थोडा वेळ विश्रांतीसाठी सावली नक्की द्या. आणि तिसरं, शक्य असल्यास घरांवर किंवा बाल्कनीत सोलर पॅनल्स बसवा. यामुळे कोळशावर चालणाऱ्या विजेवरील अवलंबित्व कमी होईल आणि हवामान बदल रोखण्यास आपली थोडी तरी मदत होईल.
चला तर मग शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. 2026 मध्ये जन्माला येणाऱ्या मुलांना उन्हाळा म्हणजे कायम 45°C तापमान हेच नॉर्मल वाटेल का? आपण लहानपणी अनुभवलेला 30-35 डिग्रीचा उन्हाळा त्यांना कधी पाहायलाच मिळणार नाही का? ही सगळी माहिती स्पष्ट करते की सुपर एल निनो हा एक अतिशय गंभीर इशारा आहे. ही अत्यंत उष्ण परिस्थिती कायमस्वरूपी वास्तव बनू नये यासाठी आपल्याला सर्वांना मिळून आजपासूनच ठोस पावले उचलावी लागतील. निसर्गाचं संरक्षण आणि पाण्याचं योग्य नियोजन आता अनिवार्य आहे. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.